आणि तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी। आज भाग्याचा दिवस आहे, कारण येडेश्वरी नवरात्र उत्सव जी काही समिती आहे यांनी आयोजित केलेली जी काही राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची या स्पर्धेचा आज निकालाचा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे। आणि या समारोपासाठी समारोप करत असताना खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आदरणीय गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। नामोल्लेख करत नाही, बाबा उपस्थित आहेत याचा अर्थ हा आहे की आपल्या कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता बाबांमुळे लाभलेली आहे। तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले हरिभक्त परायण अर्थात हरिभक्त या करता बोलते की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा ओवीच बोलते, आणि ज्यांच्या मुखातून ज्ञानोबारायांची संतांची वचन येत असतील तर आमचं कर्तव्य आहे की अशा व्यक्तींना हरिभक्त म्हटलं पाहिजे। हा नुसतं माळ घातले म्हणजेच हरिभक्त आहे हा भाग वेगळा। ज्यांच्या मुखातून किंवा ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबाराविषयी श्रद्धा असेल, सशुद्ध अंतःकरण असणारा तो व्यक्ती आमच्यासाठी हरिभक्त आहे। तेव्हा यासाठी विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले या स्पर्धे परीक्षेचे जे काही परिवेक्षक आहे अर्थात जे निवड करतात कुणाचा प्रथम क्रमांक कुणाचा, आता हे अवघड आहे। लिखाण सगळेच चांगले करतात, त्यातून चांगलं निवडायचं, चांगल्यातून चांगलं निवडणं अवघड आहे ना, ते त्यांना जमतं। तुम्हाला माहिती आहे भाजीपाला आणायला गेल्यानंतर त्यांना चांगल्यातून चांगलं जमतं, त्यामुळे आपण ते चांगलं निवडू शकत नाही, पण ते चांगलं निवडण्याची बुद्धी ज्यांच्याकडे आहे अर्थात आदरणीय कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सर्वच आदरणीय साहेब मंडळी सर मंडळी तसेच जनिजान संस्थांचे गोस्वामी सर तसेच आदरणीय सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे की ज्यांनी अर्थात वकील संघाचे जे काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी गेली 5 वर्षापूर्वी केलंय आणि आज या 6व्या वर्षाचा समारोप या कार्यक्रमाचा ज्यांच्या संकल्पनेतून होतंय आपल्या सर्वांना परिचित असणारे कार्यक्रमाचे आयोजक बोडके साहेब ॲडव्होकेट बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज आहेत, आमचे एक महाराज आहेत आदिनाथ महाराज आहे का, आपण सर्व ग्रामस्थ पंचकृषीतून तसेच आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातून जिल्ह्याच्या बाहेरून राज्यातून आलेले कर्नाटकहून आमच्या मावशी आल्या, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या अगदी प्रेमातून संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आहे। आज कार्यक्रमाची सांगता आहे। मला शेवटचं भाषण करण्यासाठी सांगितले, मागच्या वर्षी तुमच्या लक्षात असेल की नाही पण पुन्हा लक्षात आणून देतो, मागच्या वर्षी मी ज्ञानेश्वरीतील एक विषय निवडला होता। ज्ञानेश्वरी ही यथार्थ दीपिका आहे की भावार्थ दीपिका। यथार्थ दीपिका याचा या शब्दाचा अर्थ आहे तशी म्हणजे गीता जशी आहे तशी ज्ञानेश्वरी आहे का, गीता आणि ज्ञानेश्वरी वेगळी आहे हे मी मागच्या वर्षी 40 मिनिटं यावर प्रबोधन केलंय। मनुष्य त्याचा उल्लेख करत नाही, पण त्या अनुषंगाने बोलत असताना ज्ञानेश्वरीची भूमिका मी त्या माध्यमातून बोलून गेलो की ज्ञानेश्वरी ही कशी निर्माण झाली आणि ज्ञानेश्वरी कुणासाठी आहे। आबाल सुबोधे ओवीचिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली या ओवीला आधार घेऊन मागच्या वर्षीचं भाषण अर्थात प्रवचन मी केलं होतं। आता मागच्या वर्षी मी ज्ञानेश्वरीची भूमिका सांगितली, आता ज्ञानेश्वरी ग्रंथाची भूमिका आहे। तुम्हाला काय फरक आहे? सरळ आहे ना, ज्ञानेश्वरीची भूमिका आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची भूमिका। ज्ञानेश्वरीची भूमिका अशी की संस्कृत भाषा 5000 वर्षापूर्वी होती, ती 700 वर्षापूर्वी संस्कृत भाषेतलं काव्य
मराठीत पहिल्यांदा ज्या संतांनी आणलं त्या संतांचं नाव आहे ज्ञानोबाराय, आहे का? पहिल्यांदा. आणि हे आणत असताना ज्ञानोबारायांच्या काळात ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी निर्मितीसाठी झालेले कष्ट म्हणजे त्यांचं चरित्र आहे. पण ही भौतिक भूमिका आपण पाहिली जी 5000 वर्षापूर्वी, मी हेही सांगून गेलो की 5000 वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये मोठी हानी झाली होती. काही बोटावर मोजणे इतकेच व्यक्ती शिल्लक राहिले होते. आणि मग तिथून पुढे यज्ञ संस्कृतीचा आरंभ झाला होता. म्हणजे गावोगावी यज्ञ व्हायचे. यज्ञामध्ये प्रत्येक यज्ञात बळी दिला जायचा. आता हे किती वर्ष चालायचं? म्हणून करुणेचा अवतार म्हणून 2 भगवान अवताराला आले. एक आहे भगवान बुद्ध आणि एक आहे भगवान महावीर. 2500 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी जी हानी झाली भारताची महाभारताच्या युद्धानंतर, त्यानंतर पुन्हा हानी होत गेली की प्रत्येक यज्ञात बळी दिला जायचा. त्यातून पाप वाढत होतं. आणि या हत्येतून, या अहिंसेला अर्थात या हिंसेला कंटाळलेले 2 अवतार अर्थात भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे अवताराला आले. आणि त्यांनी वेदाचंच वाक्य आपल्या भाषेत मांडलं. वेदाचं वाक्य होतं मा हिंसात सर्व भूताने. त्यांनी त्याच वाक्याचं आपल्या भाषेत रूपांतरित केलं अहिंसा परमो धर्म. आणि त्या वाक्याचा आधार घेऊन हिंसा बंद केली, यज्ञ बंद केले आणि गावोगावी सगळीकडे पुन्हा आपला एक स्वतंत्र धर्म स्थापन केला, तो बौद्ध धर्म गौतम बुद्धाने. आणि एक आहे महावीरांनी जैन धर्म स्थापन केला. आणि हे मी मागच्या वर्षी सांगून गेलो की तो जैनांचा आणि बौद्धांचा पगडा 2500 वर्षानंतर 1200 वर्षापर्यंत राहिला. आणि 1200 वर्षापूर्वी केरळ प्रांतामध्ये आदिगुरु शंकराचार्य अवताराला आले. आणि त्यांनी त्यांच्यानंतर जो 5000 वर्षापूर्वीचा हिंदू धर्म होता, जो लयाला गेला होता, तो पुन्हा त्याची स्थापना केली 1200 वर्षापूर्वी. त्यात त्यांनी 2 फौज निर्माण केल्या होत्या. गावोगावी जाऊन लोकांना हिंदू बनवायचं. पण ते बनवत असताना त्यांनी गावोगावी जावं, शंख वाजवावा, जिथपर्यंत आवाज येईल तिथपर्यंत हिंदू व्हायचे. जे होत नसायचे त्यांनी 2 फौज निर्माण केल्या होत्या. एक ज्ञानाची परंपरा आणि जर गरज पडली तर युद्धही करावं अशी दुसरी फौज, त्याला नागा साधू म्हणतात. नागा साधू, नागा साधूंची एक फौज आहे संन्यासाची, धर्म स्थापनेसाठी त्यांनी वापरली. आणि दुसरी आहे ज्ञानाची परंपरा आदिगुरु शंकराचार्य. एक शंकराचार्य जर म्हातारा होतोय, दुसरा शंकराचार्य त्यांनी निर्माण करायचा म्हातारा होणाऱ्या शंकराचार्याने. ही ज्ञानाची परंपरा आजही आहे. 4 शक्तिपीठ आहेत, नाही का? त्याविषयी जास्त सांगू नको. आणि एक सांगेन की 1200 वर्षापूर्वी धर्म स्थापन झाला. आणि त्या धर्मामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने तो धर्म स्थापन केल्यानंतर तो यज्ञाचा थोडा कमी प्रभाव पडला. पण हिंदू धर्माचं तत्वज्ञान त्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलं. वेदाचं ज्ञान आलं, शास्त्राचं ज्ञान आलं, पुराणाचं ज्ञान आपल्यापर्यंत आलं. पण ती भाषा आपल्याला कळत नव्हती. अर्थात मला एक सांगायचे, 1200 वर्षापूर्वी शंकराचार्यांचा अवतार झाल्यानंतर काही विशिष्ट ज्ञानी लोकांचा पगडा अज्ञानी लोकांवर होता, सर्वसामान्यांवर होता, बहुजन समाजावर होता. विशिष्ट नाव घेत नाही. आणि या गुलामीतून मुक्त केलं त्या संतांचं नाव आहे भगवान श्री ज्ञानोबाराय. 700 वर्षापूर्वी त्यांनी या गुलामीतून मुक्त करण्यासाठी पहिल्यांदा बहुजन समाजातील प्रत्येक जातीतील संत एकत्र केला. काही बोटावर मोजणे इतके संत एकत्रित करून त्या ठिकाणी पंढरपूरला जे मंदिरात कीर्तन होत होतं ते कीर्तन पहिल्यांदा बाहेर आणलं. पहिली क्रांती ज्ञानोबारायांनी केली. आणि परंपरा हीच सांगितली जाते गुरु शिष्याची. पण ज्ञानोबारायांनी जवळ आलेल्या प्रत्येक बहुजन समाजातील व्यक्तीला शिष्य बनवलं नाही, संत बनवलं. ही ज्ञानोबारायांची दुसरी क्रांती आहे. तिसरी क्रांती ज्ञानोबारायांनी ही केली की गावोगावी जाऊन ज्ञानोबारायांनी जेव्हा ज्ञानोबारायांनी इकडे लक्ष द्या तुम्ही, ज्ञानोबारायांनी तिसरी क्रांती केली की एक ओवी ज्ञानोबारायांची आहे ज्ञानेश्वरीमध्ये एकच तुकडा आहे, अभिमान न संधी स्वजातीचा.
स्वतःच्या जातीचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, पण तो बाळगत असताना ज्ञानोबारायांचा आशय बोलण्याचा हा होता की स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगत असताना इतर जातींना हीन लेखू नये. अभिमान न संधी स्वजातीचा, स्वतःच्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असावा, पण त्याचा अर्थ हा नाही की आपण इतर जातींना हीन लेखावं. म्हणून ते प्रत्यक्षात उतरावं म्हणून प्रत्येक जातीतल्या संतांना जवळ करून शिष्यांना बोलत नाही मी. दुसरी क्रांती संत बनवले, जवळ येणाऱ्या व्यक्तीला शिष्य बनवलं नाही, संत बनवलं. आणि संत बनवल्यानंतर जसं स्वतः काव्य केलं तसं त्यांना काव्य करण्याचा अधिकार ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी दिला. हा अधिकार एकीकडे सर्वसामान्यांना दिला. जशी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे तसे प्रत्येकाचे अभंग आहेत. मला एक सांगायचे, ज्ञानोबारांचेही अभंग आहेत, इतरांचेही अभंग आहेत, पण इतरांचे अभंग निर्माण होण्याला कारण फक्त ज्ञानोबाराय आहेत. म्हणजे याचा अर्थ हा आहे की ज्ञानेश्वरीचं काव्य सर्वांच्या समोर होतं. जसं गीता ज्ञानोबारायांच्या समोर होती म्हणून गीतेचा आधार घेऊन दुसरं काव्य ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी निर्माण केली. मग इतर संतांना जेव्हा काव्य करायचे तेव्हा त्यांनी आधार घेतला ज्ञानेश्वरीचा. म्हणून प्रत्येक संतांच्या अभंगातून हसते, प्रत्येक संतांच्या अभंगातून तुम्हाला जाणीव करून देते की मी ज्ञानेश्वरीच प्रत्येक संतांच्या मुखातून त्यांच्या अभंगाद्वारे प्रकट होते. म्हणून प्रत्येक संतांचे अभंग पहा, त्या अभंगाचा आशय समजून घेण्याकरता तुम्हाला प्रत्येक ज्ञानेश्वरांची एक एक ओवी कामाला येईल. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा समृद्ध आहे. वारकरी संप्रदायात आतापर्यंत 700 वर्ष झाले, इतके संत झाले की गणती म्हणजे तुम्हाला मोजता येणार नाही, गणित करता येणार की किती संत झाले, बोटावर मोजणे इतके नाहीत की इतके संत झाले की ज्ञानोबारायांची कृपा आहे. विशेष सर्व जातीचे संत झाले. आणि हे करत असताना ज्ञानोबारायांनी पहिलं काम केलं होतं, सर्वसामान्यांना ज्ञानेश्वरी कळावी याकरता मराठीत काव्य केलं. मी उभी घेतली आहे. पहिलं संस्कृतातलं काव्य होतं, ते अवघड जात होतं सर्वसामान्यांना. जी देवभाषा आहे सर्वसामान्यांना कळते का संस्कृत भाषा? आता मी बोलतोय हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुं स्वस्तनुभिर्विषेम देवहितं यदायुः. काय कळालं तुम्हाला? काहीच कळालं नाही. याचा अर्थ जे कळालं नाही ना ते कळून देण्याकरता ज्यांनी आपल्यासाठी आपल्या भाषेत काव्य केलं त्या संतांचं नाव आहे ज्ञानोबाराय. मराठी तिरे संस्कृताची गहणे तोडून मराठी शब्द सोपाने. माझ्या गुरूंनी माझ्यासाठी निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतायत की माझ्या गुरूंनी माझ्यासाठी धर्माचा ठेवा निर्माण केला. आणि तो करत असताना संस्कृतातले जे महान अगदी न कळणारे उंचच उंच जे डोंगर होते, किनारे होते, त्यांना कमी केलं, त्यांना छेदन केलं आणि त्यांच्या जागी अगदी सर्वसामान्यांना अगदी शिखरावर जाता येईल अशा सोपान म्हणजे पायऱ्या तयार केल्या. रचिली धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवी, अर्थात गुरुकडे कृती दिली. ही कृती देत असताना ज्ञानोबारायांचं प्रत्येक जर वाङ्मय वाचलं, प्रत्येक अभंग वाचला तर त्यातून आपल्याकडे ते काहीच घेत नाही. जे काही मी बोलतोय, जे काही मी करतोय, जे माझ्या जीवनात सगळं चांगलं घडतंय ते माझ्या गुरुमुळे घडतंय. ही त्या संतांची अर्थात ज्ञानोबारायांची विनम्रता आहे, ज्याला आत्ताच्या भाषेत विनय म्हणतात. विनम्रता. आणि ही विनम्रता प्रगट करत असताना पहिल्यांदा ती प्रगट झाली ज्ञानेश्वरीतून. म्हणजे ज्ञानेश्वरी आज 750 वर्ष होऊन गेले ज्ञानेश्वरीला निर्माण, पण कुणाला कळाली? कुणालाच कळाली नाही. का कळाली नाही? मराठीत असूनही का कळाली नाही? याचं कारण आहे, याचं एकच कारण आहे, आपण मराठीत म्हणतो पण मराठीतला 56 भाषेचा ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी उपयोग केला. म्हणजे आपल्या खेड्यातली भाषा, शहरातली भाषा, गोव्यातली भाषा, जिथे जिथे लोक महाराष्ट्रात मराठी बोलणारे आहेत किंवा जिथे जिथे महाराष्ट्राच्याही बाहेर मराठी बोलणारे आहेत, ते सर्व लोक ज्ञानोबारायांनी सर्वांची भाषा
आपल्या ज्ञानेश्वरीत मांडली म्हणून अर्थ कळत नाही. म्हणजे तो शब्द त्याचा नेमका काय अर्थ असेल हे त्या भागात गेल्यानंतर कळतं. मी शब्द आपण संस्कृत मध्ये, आता मराठीमध्ये मी शब्द अगदी स्पष्ट आणि चांगले लोक नागरी भाषेत शहरात राहणारे लोक मीच म्हणतात, पण खेड्यातले म्या म्हणतात. म्या ही आहे, पण हे जर मी म्हणणारा असेल तर त्याला म्या कळणार नाही. ज्याला मीच कळत असेल त्याला म्या म्या बोलविल्या वेद बोल्यातच होईल. नाही का? मला एक सांगायचे, 700 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासाठी, तुम्हा आम्हाला कळण्यासाठी गीतेचा आधार घेतला आणि स्वतंत्र काव्य निर्माण केलं. तो मागच्या वर्षीचा विषय होता, भावार्थ दीपिका. या वर्षी ज्या जे गुरु समोर बसलेले आहेत, मोहिनी मंदिर नेवासा समोर खांबाला बसून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत, पण ज्यांचा आधार आहे समोर ते श्री गुरु समोर बसलेले आहेत. ज्यांच्या स्मरण करून सर्व विद्या आठवत आहेत, सर्व ज्ञान मला स्फुरतंय, ते श्री गुरु समोर आहेत. आणि ते समोर असताना काव्य करतायत ज्ञानेश्वरीचं. हे ज्ञानेश्वरी प्रबंध करत असताना, ज्ञानेश्वरी रूपी प्रबंध करत असताना ओव्या जर पाहिल्या भूमिकेतल्या, माझा विषय आजचा आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाची भूमिका. ज्ञानेश्वरीची भूमिका मागच्या वर्षी आपण पाहिली, त्याचा सारांश मी तुम्हाला सांगितला. आता ज्ञानेश्वरी ग्रंथाची भूमिका पाहायची. त्या 84 ओव्या आहेत. बाकी आपण अनेक विषय अनुभवलेत, ऐकलेत. आताच कुलकर्णी सरांनी मन विषय सांगितला, तुम्हीही तो विषय सांगितला, महाराजांनीही मन विषय सांगितला. मन म्हणजे काय माहिती का? कुठे असतं, कुठे नसतं. ज्ञानोबाऱ्यांना अजून थोडं पुढे जाऊ आपण. तुम्ही सर्वांनी मनाचं संशोधन केलं, पण माझं मनाविषयी जरा वेगळं संशोधन आहे, जे ज्ञानेश्वरीत आहे. मन कुठे राहतं? इंद्रिय आणि बुद्धी माधारलीय संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. म्हणजे निखिळ चांचल्य रजोगुणाचा आधार घेतलेला ज्यांनी आहे, रजोगुणाच्या खांद्याला आताच आपण ऐकलं. म्हणजे हे मन आहे, इंद्रिय आणि बुद्धीच्या मध्ये असतं. म्हणजे आत्मा पलीकडे आहे, मध्ये बुद्धी आहे, मग मन आहे, आणि त्याच्या अलीकडे इंद्रिय आहे. कळतंय का? इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा. आता हे मन जर बुद्धीचा आधार घेतला तर ते परमतत्वापर्यंत जाईल, आणि परमतत्वापर्यंत जाईल याचा अर्थ हा आहे आत्मा म्हणजे हृदय. किंवा हृदय अलीकडे घ्या, अजून त्याच्याही पलीकडे आत्मा घ्या. बघा, इंद्रिय, मन, बुद्धी, हृदय, आत्मा. आता त्या आत्म्यापर्यंत मनाला जायचंय, इंद्रियाला जायचंय. जात असताना मध्ये येते ते मनच आहे. आणि सांगू का, मन ही वस्तूच नाही. मन कुठे राहतं याचा विचारही ज्ञानोबारांनी जरी केला असला तरी ज्ञानोबारांची 13व्या अध्यायाची दुसरी ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात मन म्हणजे काहीच नाही, व्यर्थ आहे. मनाविषयी बोलणंच व्यर्थ आहे. मन म्हणजे सावयव कल्पना, नुसती कल्पना म्हणजे मन. आपण कल्पना करतो की नाही? चिंतामणी कोणी पाहिलाय का? चिंतामणी कल्पवृक्ष कोणी पाहिलाय? पाहिलाय कोणी? कुणीच पाहिला नाही कल्पवृक्ष. कल्पवृक्ष हा ग्रंथात आहे, पण अस्तित्वात आहे का? का नाही? अस्तित्वात का नाही? कारण ती नुसती कल्पना आहे. फक्त संतांनी सांगितले आणि अगोदरच्या संशोधकांनी सांगितले म्हणून मानायचं, एवढाच त्याचा अर्थ आहे. मन ही तसंच आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर, मनाच्या जर संगतीत गेला, ही कल्पना आहे, पण ही कल्पना इतकी विचित्र आहे की जी माणसाला पुन्हा जन्माला कारण ठरते. जयाचे संगे जीव भाव दशावर. म्हणजे ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पण ती नुसती कल्पना आहे. बाकीच्या कल्पना आहे. अमृत कोणी पाहिजे? तर सांगू का, ज्ञानोबारायांनी हे बाकीचं संशोधन तुमचं झालं. ज्ञानोबारायांचं अजून एक संशोधन आहे जे भूमिकेमध्ये आहे, मला प्रामुख्याने सांगायचंय. 84 ओव्या सांगायचं. याचा अर्थ हा आहे की 750 वर्ष झाली आणि एकाच ओळीवर किती वेळ बोलावं, एकच ओळी का सांगावी? 750
वर्ष ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी लिहून होत आहेत, मग कमीत कमी आपण 84 ओव्या त्याची भूमिका तरी स्पष्ट करावी, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला याच ठिकाणी ग्रंथामध्ये शिरता येईल. म्हणजे एकच विषय जो विज्ञान आपण घेतोय, माझा बोलण्याचा दुसरा भाव आहे की विज्ञान हाच विषय ज्ञानेश्वरीमध्ये आहे असं नाही. सर्व शास्त्र आले, भौतिक वस्तू आल्या, संसार आहे, प्रपंच आहे, कर्म, ज्ञान, उपासना या अनेक अनेक घटना आहेत. त्याचंही संशोधन या व्यासपीठावर झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आता आपण काय केलं, विज्ञानाचं 6 वर्ष संशोधन केलं नाही का ज्ञानेश्वरी. आता बरंच विज्ञान सांगितले, पण तरी मला वाटतं बरंच राहिलं असेल. आता मागच्या वर्षी मी एक मूवी सांगितली होती, तुमच्या लक्षात झाली, विज्ञानाविषयी मोबाईलची मूवी सांगितली होती. काय सांगितली होती आहे लक्षात? मोबाईलचं संशोधन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्या व्यक्तीला ऐकू येत नव्हतं आताच्या भाषेत, आता जी घटना घडली, ज्याने मोबाईलचा शोध लावला, ट्रम्पेल का काय नाव आहे त्याचं, नाही का, ज्याला ऐकू येत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं म्हणून त्याने संशोधन केलं, त्यातून मोबाईलचा शोध लागला. पण या अगोदर ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी आहे. नाही आठवत. ज्ञानोबराय सांगतात की स्वर्गीचा आलोच ऐके, स्वर्गातल्या ध्वनी लहरी ऐकू येतात. आज आपण इथे आहे, विदेशात बोलतो, काही नाही, त्या ध्वनी लहरी आहेत. मनोगत ओळखे मुंगीचे, मुंगीचं देखील मनोगत ओळखता येतं. बरंच विज्ञान आहे. आता अलीकडे स्लीपर गाड्या आल्या, स्लीपर कोच, याचंही संशोधन ज्ञानेश्वरीत आहे. रेल्वेचं संशोधन आता लागलं असेल, 700 वर्षापूर्वी ते होतं, फक्त लोपलं होतं, आहे का. ज्ञानोबा सांगतात तैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसार सांडे. म्हणजे काय, झोपही होते आणि प्रवासही होतो. स्लीपर कोच गाड्या, बरंच संशोधन आहे. मला एक सांगायचंय, पण हे संशोधन आपण आता बरेच झालं. हे संशोधन होत असताना आता आपण दुसरा एखादा विषय घेतला पाहिजे आणि तो 5 वर्ष चालवला पाहिजे. 5-5 वर्षांना नवीन विषय द्या, म्हणजे त्याचा एक ग्रंथ एक तयार होईल. जास्त मोठा ग्रंथ जर केला तर तो कोणी वाचत नाही, छोटा पाहिजे. आता आपण जे स्पीच देतोय हे 5-1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा असेल तर सगळे ऐकतात. तासभराचा असेल तर कोणीच ऐकत नाही, म्हणजे त्याला व्ह्यू मिळत नाही आताच्या भाषेत. आता या वर्षीचं संशोधन माझं जरा वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला नवीन ऐकण्यासाठी, नवीन विषय सांगण्यासाठी 84 ओव्याची भूमिका आहे ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी ग्रंथाची भूमिका आहे आणि ग्रंथाची भूमिका ही स्पष्ट करत असताना ग्रंथकर्त्याचं मनोगत ग्रंथकर्ता भूमिकेमध्ये व्यक्त करत असतो. कुठलाही ग्रंथकर्ता असो, कुठलाही ग्रंथ वाचा, त्याच्या भूमिकेत त्याला काय म्हणायचं हे सगळं कळतं. आणि कळत नसेल तर तो ग्रंथ वाचू नका. कळते की नाही? म्हणजे आपल्याला तो ग्रंथ वाचण्यास योग्य नाही, कारण त्या ग्रंथकर्त्याचं सामर्थ्य भूमिकेमध्येच कळतं. आता ज्ञानोबरायांचं सामर्थ्य कळून घ्यायचं असेल तर परंपरेने ग्रंथ चालत आलेले आहे. नमन सगळेच करतात, ज्ञानोबराही नमन करतायत, पण ज्ञानोबरायांचं नमन जरा विलक्षण आहे. ज्ञानोबराय जरी वेद प्रतिपाद्य म्हणत असले, पहिल्या ओळीमध्ये वेद प्रतिपादित ईश्वर जरी म्हणत असले, ओम नमोजी आद्या जरी म्हणत असले, तरी ज्ञानोबरायांचा गणेश वेगळा आहे. हे मला वेगळं सांगायचंय. जो परंपरेने आलेला गणेश आहे तो गणेश ज्ञानोबरायांचा नाही. ज्ञानोबराय म्हणजे गणपती बनवत असताना मूर्तिकाराचं जसं महाराज आकलन असेल, जशी त्याची बुद्धी असेल, जसं त्याच्या अंतकरणात आला, तसं तो आपल्या हाताने त्या गणपतीला रूप देतो. ते गणपतीला रूप देत असताना ती कलाकृती कुणाची आहे? हा मूर्तिकाराची आहे. ज्ञानोबराय हे मूर्तिकार आहेत. ज्ञानोबरांचा गणपती वेगळा आहे. काहीचा गणपती मातीचा असतो, दगडाचा असतो. ज्ञानोबरांचा शब्दाचा गणपती, कळतंय का? शब्दरूपी शब्द ब्रह्माचा गणपती आहे. तो करत असताना आधार गणपती करतायत, पण गणपतीला रूपक देत असताना त्यांचा गणपती पुन्हा शब्दात्मक असताना टार्गेट आहे गुरुदेवच. कारण तिथे जो जी शब्द आलाय ना, ओम नमो जी,
आता किती प्रकारचं नमन असतं त्याकरता हे प्रवचन नाही, हे संशोधन आहे. किती प्रकारचं नमन असतं हे मला सांगायचं नाही, एकच सांगायचंय. नमन करत असताना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या गुरुला नमन केले. पहिल्या ओळीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे जो आद्या आहे, वेद प्रतिपादित ईश्वर आहे, एवढंच नाही, जो आत स्वसंवेद्य आहे, स्वतःला जाणणारा आहे, असा तो ईश्वर आहे. देवा तूची गणेशू. तूची गणेशू याचा अर्थ कोण आहे? तूची गणेशू म्हणजे कुठे लांब नाही, तो समोर बसलाय, निवृत्तीनाथ समोर बसले. आणि त्या गणपतीला देवा तूची गणेशू. आणि तुमच्यामुळे सकल अर्थ माझ्या मतीमध्ये प्रकाशित होणार आहे. सकल अर्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी पुन्हा गुरुदेव आले. तुम्हाला गणपतीचं नमन इतर ग्रंथकारांनी केलं आणि त्यांचा ग्रंथ सफल झाला. नमन का करायचं असतं? कारण कार्य निर्विघ्नपणे समाप्तीला जावं म्हणून प्रत्येक ग्रंथकर्ता नमन करत असतो. इथेही नमन करतायत. म्हणजे ज्याला शिष्टाचार म्हणतात. शिष्टाचार याचा शब्दाचा अर्थ आहे शिष्ट म्हणजे विद्वान, शिष्ट म्हणजे जे अगोदर होऊन गेलेले ज्ञानी आहेत. शिष्ट लोकांनी केलेला आचार त्याचं नाव आहे शिष्टाचार. आता ज्ञानोबारांचा शिष्टाचार आहे म्हणजे गणपतीच आहे, पण त्यांचा गणपती जरा वेगळा आहे. ते समोर बसलेत ना, ते निवृत्तीनाथ त्यांचे गणपती आहेत. आता ते सर्वस्व आहे. का सर्वस्व आहे? जसं इतर ग्रंथकारांनी गणपतीला नमन करून ग्रंथाचा आरंभ केला, त्यांचा ग्रंथ निर्विघ्नपणे समाप्तीला गेला, हे सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. पण अजून एक सांगेल, वामन पंडिताची जी कादंबरी अधुरी राहिली नमन करून देखील. जर नमन करून ग्रंथ पूर्ण होत असेल तर त्यांची कादंबरी अर्धी का राहिली? आपलं कळतंय की नाही माझं बोलणं? नेहमी आपल्याला ऐकण्यात आहे की जसं आपण नमन केल्यानंतर त्या ग्रंथाला कुठेही त्या ठिकाणी काहीच आडवं येत नाही, म्हणजे तो ग्रंथ निर्विघ्नपणे समाप्तीला जातो. पण इथे तर त्यांचं ग्रंथ पूर्ण झालेला नाही. याचा अर्थ हा आहे की नमन केलं म्हणजे हे न्यायाची भाषा आहे. न्यायामध्ये असं सांगितलंय की ग्रंथ नमन केल्यानंतरच पूर्ण होतो असं नाही. जर असं असतं तर त्यांचा ग्रंथ अपूर्ण राहिलाय, कादंबरी अपुरी राहिली. मला एक सांगायचे की कादंबरी अधुरी राहिली, पण ज्ञानोबारायांनी तो शिष्टाचार मोडला नाही. जरी त्यांचे राहिले शिष्टाचार ठेवलाय, पण त्यांचा गणपती जरा वेगळा आहे. तो गणपती असा आहे, तो करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असाच आहे. वेद प्रतिपादित ईश्वराला नमन बाकीच्या ग्रंथकारांनी केलंय. ज्ञानोबाराय त्याला विरोध करत नाही, पण त्याचाच आधार घेऊन स्वतः गुरुला त्यांनी गुरु केलं. आणि गुरुच नाही, हे गुरुदेव आहे. कसे आहे? ज्ञानोबाराय सांगतात, जगामध्ये ईश्वर व्यापून आहे, ही ईश्वराच्या विषयी आपली भावना आहे. माझा गुरु ही सगळ्या जगामध्ये व्यापून आहे. तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ. अजून आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. विश्वात्मक म्हणजे सर्व विश्वामध्ये व्यापून उरलेला, त्याला काय म्हणतात? विश्वात्मक म्हणतात. असे माझे श्री गुरु आहेत, मी त्यांना नमन करतो. म्हणजे त्यांचा गणेश देवा तुची, त्यांचा गणेश हा झाला. आता तो गणेश निर्माण करत असताना शब्दरूपी गणेश आहे हेही सांगितलं अगोदर तुम्हाला मी. आता शब्द ब्रह्मरूपी गणेश निर्माण करत असताना त्यांनी कसा केला तर त्याला काय केलं? व्यासांनी मेघा अर्थात झगा घातला. कुणी काय अलंकार देते ते खालचे ओव्या वाचा. देवा तुची गणेशू सकलार्थमध्ये प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधान. देवा तुची गणेशू झालं की मग हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, वर्ण उपू निर्दोष मिरवत असे. मग काय काय अलंकार दिले? खाली दिले. शब्दाने गणपती तयार केला. स्मृती त्याची अवयव, त्याचे जे अवयव आहे त्या स्मृती आहेत. साहित्य हे नुपुर आहे, वेगवेगळे त्याला वर्णन केलं. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये त्या गणपतीमध्ये 6 शास्त्र आणले. त्या हाताच्या ठिकाणी आणले. देखा षडदर्शनी म्हणत होती, त्याची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरती आयुधे हाती.
का? कारण शास्त्र हे विसंगत आहे, एकमेकाला विरोधक आहे. म्हणून तर्कतोची पुरुषू नीती वेदांकुशू वेगवेगळे त्यांनी शस्त्र आता धारण केले. हे सगळं वर्णन करत असताना शेवटी त्या गणपतीचा समारोप केला. मला जास्त विस्तार करायचा नाही, वेळ भरपूर झालाय. त्यांनी शेवटी समारोप असा केला की आकार चरण युगल, ओकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले, ते तर शब्द ब्रह्म कवळले. माझा हा शब्द ब्रह्मरूपी गणपती तयार झाला. ते मेया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज, जे आदि बीज आहे पण ते आदि बीज माझ्या समोर आहे, हे स्पष्ट झालं. म्हणून आता पहिल्या ओवीत देवा तूची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू, ही त्यांच्या त्या ओवीतून ज्ञानोबरांची स्वतःची प्रतिभा देखील व्यक्त केली. म्हणजे ग्रंथकर्ता किती श्रेष्ठ आहे, हे देव श्रेष्ठ आहे असं सांगत नाही, ते माझी योग्यता सांगतात. ज्ञानोबरांचा अहंकार त्यातून स्पष्ट होतोय. माझा शब्द, माझी ज्ञानेश्वरी ही कशी आहे, सकल अर्थ मतीमध्ये माझ्या प्रकाशित आहे. म्हणून ज्याला वाचायचे त्यांनी ते सगळं ठेवा डोक्यामध्ये. सकल अर्थ मती प्रकाश. आणि कुणामुळे? निवृत्तीनाथांमुळे. तेही सांगतायत समोर. निवृत्तीनाथ समोर आहे म्हणून माझ्या मतीमध्ये सकल अर्थ. आणि पुन्हा देवी ही तशीच निर्माण केली. त्यांची देवी आपली येडीश्वरी माता आहे, नाही का, आधी जगदंबा आहे. त्यांची बघा, आता अभिनव वाघ विलासिनी, ते चातुर्य अर्थ कला कामिनी. अनेक देवीचे वर्णन अनेकांनी केले, पण ज्ञानोबांनी देवीचं वर्णन जे केले ते कोणीच केलं नाही. ज्ञानोबांच्या गणपती सारखं रूप कोणीच केले नाही. ज्ञानोबांनी गणपतीचं रूप करत असताना गणपतीची सोंड कशी आहे आपल्या, आपण कशी पाहिली गणपतीची सोंड, ती ओवी आहे. देवा देखा विवेकतव सुमेमळ सुमेमळ तोची शुंडादंड सरळ. म्हणजे ज्ञानोबांनी जो गणपती केला, गणपतीची सोंड सरळ आहे. आपल्या गणपतीची सरळ आहे का वाकडी? वाकडी. ती वाकडी कोणासाठी आहे ही 17व्या अध्याय सांगतात. जे तुझ्या विखी मूळ तया लागी तू वक्रतुंड, जे तुझ्याकडे येत नाहीत, ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, ज्ञानेश्वरीचा अध्ययन करत नाहीत, जे तुझ्या मुखी जे येतच नाही त्यांच्याविषयी, तया लागी तू वक्रतुंड. आणि सरळ कुणासाठी आहे, जे सरळ सांगितले, ज्ञानी अशी तरी अखंड उजूची आशी, त्यांचा गणपती असा श्रेष्ठ आहे. देवीचं वर्णन केलं, चातुर्य अर्थ कला कामिनी. चातुर्य आणि अर्थ कला याची ती कामिनी आहे, स्वामिनी आहे, मालकीन आहे. म्हणजे ज्ञानोबरायांचा हा अधिकार आहे, चातुर्य अर्थ कला कामिनी. मग अशी प्रदान करणारी ती देवी हे श्री शारदा विष्णुमोहिनी नमिनी मिया. आणि हा सर्व प्रपंच करत असताना पहिलं नमन गणपती, म्हणजे श्री गुरुच, गणपती, नंतर देवी, आणि नंतर पुन्हा श्री गुरु करतायत. मज हृदयी श्री गुरु, जेणे तारलो हा संसार गुरु. म्हणजे तरुण जायचंय त्याच्या अगोदरच तारलो म्हणतायत. कळतंय का? संसारपूर हा अंतःकरणात असतो, मनामध्ये असतो. ज्ञानोबरायांचा संसार हा ज्ञानेश्वरी आहे. आता तो संसार पूर्ण करायच्या अगोदरच तरलो म्हणतायत. हे कळतंय का नाही तुम्हाला? का एवढं सामर्थ्य कुणामुळे आलंय? श्री गुरुमुळे आले. हे अगोदरच बोलतायत. कुठल्याच ग्रंथामध्ये असं आलेलं नाही. ही योग्यता आहे ज्ञानोबरायांची. माझं हृदयी श्री गुरु, जेणे ताईलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. खालची उदाहरण आहेत. ज्ञानोबरांनी गुरुला माझं हृदय कसे आहेत ही ओवी समजून घ्यायची असेल तर पुन्हा 13व्या अध्यायात जावं लागतं. जे आता बाबांनी वाचून ऐकून दाखवलं नाही का, जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वन दुसरे चरण, ते नमस्कार होणे आता जयाची 8वे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे, दिवेसी वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुते म्हणे. म्हणजे श्रीगुरूंची कृपा जर झाली, श्रीगुरु हृदयात असले तर काय काय होतं शिष्याच्या जीवनामध्ये, तो विद्येचा अधिकरण होतो. पहिला फायदा, जयांचे स्मरण केलिया होय सकळ विद्यांचे अधिकरण, सकळ विद्यांचे अधिकरण होय. एवढंच नाही, वक्तृत्व गोड होत, शब्दसृष्टी आठवते, सारस्वत. तुम्हाला सरस्वती माहितीये? सारस्वत माहितीये का? सरस्वती सर्वांना माहितीये, जी जिभेवर असते. आणि तिचं लेकरू त्याला सारस्वत म्हणतात. सारस्वत आगवे जिभेसी ये वक्तृत्व. आता सारस्वत जिभेवर आल्यावर बोलणं गोडच लागतं की.
वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे, अक्षरांचे भावाचे अवतरविणी जपून हाताचे संपूर्ण तत्वबोध. आणि हे सर्व सामर्थ्य कोणामुळे? श्री गुरूंचे पाय जे हृदयी पहिल्या मज हृदयी, श्री गुरूंचे पाय जे हृदयी दिवसून ठाय, ते एवढे भाग्य होई उन्मेषासी. श्री गुरु हृदयात आहे म्हणून तिथे आली उभी, ती एवढे भाग्य होई उन्मेष म्हणजे ज्ञान. श्री गुरु जर हृदयात असतील तर ज्ञान जन्माला येतं. कळतंय का? जर संसार असेल तर ज्ञान जन्माला येत नाही, संसारातल्या वस्तू असतील तर येणारच नाही. म्हणजे हे श्रीगुरूचं सामर्थ्य. म्हणजे श्रीगुरूचं वर्णन पहिलं गणपतीचं, नंतर सरस्वती, नंतर सद्गुरूला नमन केलं, त्यांचं सामर्थ्य सांगितलं. चिंतामणी आल्या हाती, किती श्रेष्ठ आहेत माझे श्रीगुरु. आता ती माझ्याजवळ असल्यानंतर काय होणार नाही. सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीमूर्ती ज्ञानदेव म्हणे. पूर्ण काम आहे मी कोणामुळे? निवृत्तीनाथांमुळे आहे. म्हणजे त्यांना सर्वस्व गुरूंना दिलंय हे मला सांगितले. भूमिकेतून स्पष्टता आहे. भूमिकेमध्ये हे सर्व गुरुलाच स्थान दिलंय आणि गुरुलाच देव मानले. पुढे सांगतात की आता सद्गुरूचं म्हणजे गुरुचं वर्णन झालं की नंतर गीता कशी आहे ती सांगितली आहे का. ब्रह्मेशाने प्रशंसजे सांकादिक सेवे जे आदरेची. गीता किती श्रेष्ठ आहे म्हणले. पण ही गीता कशी निर्माण झाली तेही सांगितलं. की महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. 18 पर्वातील भीष्म पर्वामध्ये हा जो प्रसंग आला श्रीकृष्ण आणि अर्जुन, म्हणजे ही गीता जो श्रीकृष्ण अर्जुन संवाद मागच्या वर्षी उभी सांगितली होती. आणि आता जो संवाद आला श्रीरंग अर्जुनेशी, जो श्रीरंग अर्जुनेशी संवादला भीष्म पर्वामध्ये, ती गीता. म्हणजे महाभारतामध्ये अनेक गीता आहेत. कुठली गीता? कपिल गीता आहे, अनेक गीता असतात. मला बाकीची गीतेशी काही घेणं देणं नाही, पण बाकीच्या गीता तुमच्या लक्षात येऊ नये. मग कुठली गीता? जी भगवद्गीता म्हणजे, मग ती भगवद्गीता तिचं नाव आहे. जिची प्रशंसा ब्रह्मदेव करतात, ईशान करतात, शंकर करतात. एवढंच नाही, जिची थोरवी वर्णन करत असताना स्वतः आपल्या पत्नीला सांगितलं नाही का. म्हणजे पार्वती समोर आहे आणि चिंतन चाललंय ज्ञानेश्वरी गीतेचं. कुणाचं? शंकराचं. शंकर डोळे लावून बसलेत, समोर पत्नी बसलेली आहेत आणि तिने ती नटून थटून आलेली आहे. म्हणजे सुंदर, तिने अगदी ब्युटी पार्लर आताच्या भाषेमध्ये जाऊन आली, समोर बसलेली आहे आणि तिला हे पाहतच नाही. जेव्हा ते पाहत नाही तेव्हा तिला वाटलं आपल्याकडे हे पाहत नाही, एवढं आपण स्प्रे वगैरे करून आलो तरी पाहत नाही. याचा अर्थ हा आहे की यांच्या डोक्यात दुसरी कुणीतरी असली पाहिजे. कुणाच्या? शंकराच्या. हे दुसरी कोणीतरी असली पाहिजे, कोणीतरी दुसरी असावी म्हणून खुणवलं. तेव्हा भगवान शंकर म्हणले, अगं मी कुणाचं चिंतन करतच नाही. देवी तुझं जसं स्वरूप आहे ना तसं स्वरूप या जगामध्ये कुणाचंच नाही. तिचं स्वरूपाचं वर्णन केलं. देवी जैसे का स्वरूप तुझे. आणि तिचं स्वरूप तिने ऐकलं, तिला वाटलं आपलेच तिचे वर्णन करत होते. हे आपलेच स्वरूप पाहून समाधीला लागले आणि मग ही निघून गेली. आणि नंतर म्हटले तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे गीता तत्व इतकं श्रेष्ठ आहे. त्या गीता तत्वामध्ये अर्थात महाभारत ग्रंथ आला, महाभारताचा अधिकारीही सांगितला. म्हणजे आता महाभारतामध्ये भगवद्गीता ही भीष्म पर्व त्या पर्वातली आहे. 700 श्लोक आहे. 1,00,000 श्लोक महाभारतात आहे, त्यातले 700 श्लोक आहे. म्हणजे कमळ आहे. कमळ उदाहरण दिलं, कमळ आहे. या कमळाचा सार कशामध्ये असतो? तर त्याच्या सुगंधामध्ये, परागामध्ये असतो. जसं हे महाभारत रूपी कमळ आहे आणि याचा पराग म्हणजे 700 श्लोकाची गीता. आणि ही गीता ही किती श्रेष्ठ आहे. या गीतेविषयी बोलत असताना पुन्हा ही गीतेचा प्रसंग सांगितला. गीता कशी निर्माण झाली हे सांगत असताना पुढे महाभारताचं वर्णन केलं. महाभारत किती श्रेष्ठ आहे. या महाभारतातून 18 पुराण निर्माण, 18 अनेक साहित्य, इतिहास निर्माण झाला, पुराण निर्माण झाले, अनेक ज्ञानोबारांनी दाखले दिले. महाभारत पण हे ज्यांनी निर्माण केलं महाभारत, ज्यांच्या डोक्यात गीता जन्माला आली, ते किती श्रेष्ठ आहेत. भानू तेजे धवळले. भानूच्या तेजाने म्हणजे
सूर्याच्या तेजाने जसं अंधार नाहीसा होतो, तसं या जगातलं अज्ञान रूपी अंधकार ज्यांच्या ज्ञानाने नाहीसं झालं. एवढंच नाही, जसं सूर्य उदयाला आल्यानंतर जगातले सर्व पदार्थ एकाच वेळी दिसतात, तसं महाभारत म्हणजे व्यासोच्छिष्ट जगत्रय आहे. या महाभारतामध्ये जगातले सर्व विषय आलेले आहेत. याचंही वर्णन त्यांनी केलं ज्ञानोबारायांनी भूमिकेमध्ये. आणि पुढे मग आता हे महाभारताचं वर्णन झालं, महाभारताच्या कर्त्याचं वर्णन झालं भानुतेजे ढवळे. आणि ज्ञानोबाराय जेव्हा व्यासाचं वर्णन करतात, व्यासांचं वर्णन झाल्यानंतर या ग्रंथाचा अधिकारी सांगतात, तुम्हीही हा अधिकारी घेऊन जा. कुणाला सांगतात अधिकारी? कोण आहे अधिकारी? जैशी शारदीयेची चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी आहे. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ऐकून घ्या. ज्याचं अंतकरण जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळेचे कोरद लगे. शरद चंद्रमा आता माहिती, शरद ऋतूतली ती पौर्णिमा, आणि त्या पौर्णिमेला म्हणजे चंद्र आपल्या जवळ अमृत घेऊन फिरतो. म्हणून आपण ते दूध तापवतो नाही का, अमृतकण त्यामध्ये पडतील. मला एक सांगायचे, ते अमृतकण आपल्यासाठी नसतात, तो दुधात काढण्यासाठी नसतात, ते चकोरासाठी असतात. पण चकोर कसा आहे म्हणजे श्रोता कसा असावा, तो ग्रहण करणारा, माझा ज्ञानेश्वरी ग्रहण करणारा जो श्रोता आहे तो कसा असला पाहिजे? तो संवेदनशील अंतकरणाचा असला पाहिजे. संवेदनशील अंतकरण म्हणजे कसं असलं पाहिजे ते अंतकरण? तर ते अंतकरण चकोर तलगे सारखं असावं. चकोर तलगे म्हणजे काय? चकोर माहिती तुम्हाला, पण चकोर का घेतला नाही? मग चकोर ही तेच काम करतो की नाही? चकोर ही चंद्रामृत सुखे सेववित, तो सेवन करतो. कोण? चकोर करतो. पण इथे ज्ञानोबाने चकोर घेतला नाही. चकोर तलगे का घेतला? कारण चकोर जो आहे हा चकोर कदाचित त्याला चकोरून दिसले तर तिकडे जाऊ शकतो. ज्याला कळते की तुम्हाला माझी भाषा, चकोराला जर चकोरीन दिसली तर तिकडे जाऊ शकतो. म्हणून चकोर तलगे, ज्याचं अंतकरण विषय रहित आहे असा व्यक्ती ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी आहे. दुसरं, जैसे भ्रमर परागणेती तरी कमळ देणे येते. त्या जसं भ्रमर अनेक फळावर जातो, एका फळावर जात नाही, जसं माणसाची बुद्धी ही तशी असावी. आणि हे म्हणजे तो सार ग्रहण करतो, त्याला फुलाशी काही घेणं देणं नाही. तसं हा जो अधिकारी आहे हा सारग्रही असावा, संवेदनशील अंतकरणाचा असावा, चकोरासारखा सारग्रही असावा, भुंग्यासारखा. आणि तो हे करत असताना तो मन त्याच कुमुदने पाहिजे. कुमुद माहिती, कुमुद सूर्यविकासिनी कमळ आहे. ते सूर्य उगवल्यानंतर जे उदयाला येते ना, तो नर असतो कुमुद. आणि कुमुदिनी हे चंद्र उदयाला आल्यानंतर उदयाला येते. दोन आहेत, कुमुद वेगळा, कुमुदिनी वेगळी. पण स्वतः ते सुगंध घेऊ शकत नाही असंही ते बरंच काव्य आहे. पण तो जो कुमुद आहे तो कसा आहे, तर तो फक्त कुमुद सूर्य उदयाला आल्यानंतरच उदय म्हणजे प्रफुल्लित होतो, मोकळा होतो. कुमुदिनी कमळिनी ही चंद्र उदयाला आल्यानंतरच मोकळी होते. तसा हा एकनिष्ठ श्रोता असावा, जो माझा अधिकारी आहे ना तसा असावा. विशुद्ध भोग म्हणजे एकच ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, ज्ञानेश्वरी सोडून तो दुसरीकडे गेला नाही पाहिजे. म्हणजे थोडं पुढे जाऊन सांगतात की त्या परी श्रोता कुणासारखा? अहो अर्जुनाची पांती. आता हे तीन सांगितले तुम्हाला मी. कोण कोण सांगितले? भुंगा आहे, चकोर तलगे, चकोराचा पिल्ल आहे, लहान मुलगा. आणि हे तीनही सांगत असताना, कुमुदिनी ही तीनच सांगत असताना हे उदाहरण दिले. पण तो सर्व अर्जुनाच्या ठिकाणी आहेत. अहो अर्जुनाची पांती असा अर्जुन आहे, जे परिसरायोग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. माझ्या ग्रंथाचा अधिकारी जो अर्जुनाच्या पंक्तीला बसू शकतो तोच आहे, बाकीचा नाही. ते मला अर्जुन एवढा चांगला होता का? हा, त्याने भगवंताची बहीण पळून नेली असं तो आम्हाला माहित नाही का? तो काय एवढा चांगला होता का? अहो तो एवढा चांगला होता म्हणून एवढा जवळ होता. मला माहिती
जेव्हा अर्जुन तुम्ही वाचाल तेव्हा कळेल. श्री गुरु न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी माझे गुरुवर आहे, त्यांनी सांगितलं अर्जुन कुणाला म्हणतात. जो झोपल्यानंतर ज्याशी रोम न रोम श्रीकृष्ण श्रीकृष्ण भजन करत होते ना, तो अर्जुन होता. एवढा एकनिष्ठ होता. आपण कधी होऊ असं, म्हणून अर्जुनाचे बात जी परिसनया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. आता समोर गुरु बसलेत, कळतंय का? अधिकारी ग्रंथाचा ज्ञानोबराय सांगतायत, समोर मोठा व्यक्ती बसलाय आणि त्याला म्हणायचं का माझं बोलणं ऐका, काय सांगतोय मी, असं उद्धटतेने बोलणं शोभतंय का? हे कळालं त्यांना, कळून आलं म्हणून ज्ञानोबराय पुढची ओळी वापरतात. हे सलगी म्या म्हणितले, हे प्रेमाने म्हणतोय बरं का, राग येऊ देऊ नका, नाही तर तुम्हाला राग यायचा. माझं बोलणं उगत मी आणि माझा ग्रंथ राहायचं तसं, कारण तुमच्यामुळे हे सगळं करतोय मी, हा शब्द प्रपंच. हे सलगी म्या म्हणतले, चरणा लागून विनविले प्रभू सकुन हृदय आपले म्हणून या. मग पुढे उदाहरण दिले. आता उभी झाली द्यायचा स्वभाव, माय बापांचा अपत्य बोले जरी उघडी वाचा तरी अधिकची तयांचा संतोष आहे. मुलगा कसाही जरी बोलला तरी लहान मुल आहे ते आईला आणि बापाला चांगलंच वाटतं. पुढे जाऊन सांगू, हे सर्व होत असताना ज्ञानोबरायांनी ही भूमिका करत असताना शेवट इथे एक असे आधारू तेनेची बोले मी सदरू ते सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. हे सर्व मी बोलतोय, गर्व उक्ती काढतोय, हे सर्व माझ्या निवृत्तीनाथांमुळे शक्य होतंय. म्हणून ही 84 ओव्याची भूमिका आहे. मी बोलत नाही म्हटले. जसं एखादा तो पूर्वीच्या काळी त्या बावल्या यायच्या, आपण ते नाचवायचे नाही का, वेगळाची बाहुली नाही का म्हणतात, ते बरेचसे खेळ यायचे. म्हणजे आपण जसं सूत्रतंतून जसं त्याला दारू यंत्रण अनेक अनेक नाव आहेत त्याला. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या या 84 मध्ये ज्ञानोबरांनी त्याला दारू यंत्र नाव दिलं आहे. असं म्हणजे जसं तुम्ही ते हलवाल तसं ते काय हलवतं, जशी दोरी तुम्ही फिरवाल ओढाल तानात तसं म्हटलं. मी काही बोलत नाही, माझ्या श्रीगुरु जसं बोलून घेतायत तसं मी बोलतोय. इथून पुढे जे बोलणार आहे ते त्यांचं सामर्थ्य आहे. आणि मागच्या वर्षीचा थोडासा विषय सांगतो की हे सर्व करत असताना मी देवाचं मनोगत सांगणार आहे, मी व्यासांचं मनोगत सांगत नाही. म्हणजे इथून पुढे घरी गेल्यानंतर ज्ञानोबरायांच्या या 84 ओव्याची भूमिका जशी तुम्ही 84 ओव्या सलग वाचल्यात ना, तशी एखादं पारायण असं करा की त्यामध्ये फक्त ओव्याच आल्या पाहिजे, श्लोक आले नाही पाहिजे. असं पारायण करून बघा, म्हणजे ज्ञानोबरायांना काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात येईल. आणि जे तुम्ही श्लोका खाली एक 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 ओव्या त्या वाच ऐकतात ना, तर तशा ओव्या ज्ञानोबरायांनी कधी केल्या नाही. जे माझ्या ऐकण्यात आहे गुरु परंपरेने, तर असं सांगतात की ज्ञानोबरायांनी एकदाच 15-20 ओव्या घ्याव्या आणि त्यांचं निरूपण एकदाच करावं. अशी ती ज्ञानेश्वरी तिथे मोहिनी मंदिरात झाली आहे की एक ओवी आणि त्याचा लगेच ह्या ओव्या श्लोक, त्याचा लगेच अर्थ, त्याच्या लगेच ह्या ओव्या. हे आमच्यासारख्याने कोणीतरी केलंय. ते पहिले नव्हतं, हे संशोधन आहे ना त्याचं. पण हे संशोधन आहे तसंच आहे असं नाही. तर ते ऐकण्याकरता, ते वाचण्याकरता नेमकं ज्ञानोबरांनी काय म्हणायचंय, देवाचं मनोगत जे मूर्तिमंत ज्ञानोबरांनी आपल्या मराठी शब्दामध्ये मांडलं, तुमच्या आमच्यासाठी मांडलं. जे अवघड संस्कृतातले शब्द होते, एक करता सांगायचे संस्कृत वाचायचं असं नाही, वाचलंच पाहिजे. पण ज्यांना वाचणंच शक्य नाही त्यांनी कशाला त्याच्या अवघडात शिरतात. अवघडात शिरू नका. मग मराठीच्या ज्या सोप्या सोप्या पायऱ्या ज्ञानोबरांनी आपल्यासाठी तयार केल्या. अवघड डोंगर चढणं शक्य नाही, पायरीने जाणं शक्य आहे. पण मराठी शब्दात असणारी, ओविया छंदात असणारी, नागरी ओली विशद विशद करून सांगितलेले ज्ञानोबरांनी जी ओवी, जी 9033 ओव्या आहेत, 9033 ओव्या 18 अध्यायामध्ये 9033. आणि या ओव्यातून ज्ञानोबरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते मनोगत आपल्या घरी गेल्यानंतर निश्चित वाचा. एक सांगायचे, ज्ञानेश्वरीची भूमिका या 84 ओव्यामध्ये सांगितली. या ओव्यामध्ये नमन कशाच्या आधाराने ग्रंथ केला तेही सांगितलं. गीता, महाभारत, त्यातला महाभारतातला परा आणि शेवट, हे सर्व करत असताना विनम्रता ज्याला म्हणतात ना, हे सगळं मी करणार आहे. हे इथे एकच असे आधार होतीची बोले मी सदरू सानुकूळ श्रीगुरु, याला विनय म्हणतात, याला विनम्रता म्हणतात. ज्याच्या अंगी विनम्रता येते तोच मोठा होतो,
तोच असं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ करू शकतो. ही ज्ञानोबरायची विनम्रता आहे. ज्ञानोबरायांनी आपल्या शब्दात मांडली. 84 उभ्याची भूमिका आहे. वेळ भरपूर झालेला आहे. फक्त एक आहे, वेळ कमीच पडतो का, हे जे विषय असतात हे आम्हाला कीर्तनात मांडताच येत नाही. कारण कीर्तनात हे विषय मांडावे तर लोक झोपतातच. आता दिवसा असल्यामुळे मी सांगितलं, आम्हाला माहिती कोणी झोपणार नाही का, अजून जेवण व्हायचंय. तेव्हा आपला हा आजचा विषय ज्ञानेश्वरीची भूमिका, ज्ञानेश्वरी ग्रंथाची भूमिका आपण पाहिली. ती 84 उभ्याची आहे. पुढच्या वर्षी अजून एक नवीन विषय घेऊन येईल आणि फक्त अर्धाच तास व्याख्यान करेल. तुम्ही म्हटला तर जास्त करेल, पण एक तुम्हीही असा एखादा विषय घ्या की तो एक विषय कर्म, उपासना किंवा ज्ञान. जर कर्म घेतला, त्या कर्माचा एक भाग पडेल, उपासनेचा एक भाग पडेल आणि ज्ञानाचा एक भाग पडेल. ज्ञानाचा भाग शेवट घेऊ. 5-5 वर्ष जरी असे केले तर आपल्या आयुष्यात ते 15 वर्ष हे आनंदात निघून जाईल. कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 कांडामध्ये गीताही आहे आणि या 3 कांडामध्ये ज्ञानेश्वरी आहे. कुठल्याही कांडाचा आधार घ्या, यामध्ये विज्ञानही येईल, सगळंच येतं. तुम्ही म्हणाल विज्ञान येणार नाही कर्मामध्ये, येतं. तर त्या ओव्यात मी वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल. 3रा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये 2-4 ओव्या तरी तुम्हाला विज्ञानाच्या सापडतील, त्या कर्माच्या बाबतीत आलेल्या आहेत. तेव्हा पुढे बोलतो, माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आपण या ठिकाणी बहुसंख्येने आलात. त्यानंतर बाबा, खरं तर बाबांनी बोलायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे, पण बाबा म्हटले मी बोलणार. खरं तर शेवट भाषण बाबांचं पाहिजे, नाही काय? पण बाबांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्यांचा चेहरा सुजलाय नाही, काही झालेलं नाही. त्यांनी एक गोळी घेतलेली आहे, ज्या वय झालंय. सगळ्यांना स्पष्ट सांगून देतो की त्यांचा चेहरा, त्यांना काही त्रास नाहीये. एक गोळी घेतलेली नाही की जी गोळी, आता बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, ती कोलेस्ट्रॉलचं पाणी करणारी गोळी असते आणि ती गोळी घेतली की जास्त लघवीला जावं लागतं. ती होऊ नये म्हणून बाबांनी गोळी घेतली नाही, कारण इथं तुम्हाला बराच वेळ बसायचंय. ही शिक्षा आहे तुम्ही दिलेली बाबांना, म्हणून त्यांनी ती आज गोळी घेतली म्हणून चेहरा सुजलेला दिसतो, बाकी काही झालेलं नाही. ते तब्येत चांगली आहे. तेव्हा बाबांचा आशीर्वाद आपल्याला उत्तरोत्तर असाच मिळणार आहे. आपण बहुसंख्य स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. आपल्या स्पर्धेचे जे काही परीक्षक आहेत त्यांनीही महाराज सुंदर, मी सर्व त्या कुलकर्णी सर, त्या सर्व मी जी काही स्पर्धक तुम्ही निवडले होते आणि ज्यांचे नंबर त्या सर्वांनी माझ्याकडे फाईल आली होती, मी वाचले ते व्यवस्थित 1 नंबर. खरं तर आम्हालाही त्यातून आम्हालाही काहीतरी नवीन वाचायला, नवीन ऐकायला, नवीन संशोधन, आम्हालाही आमच्या बुद्धीमध्ये भर पडते. आणि हे कार्यक्रम घडलेच पाहिजे आणि हे घडणारच आहेत का, कारण आता आपण सर्व सुशिक्षित आहोत. आता यामध्ये अंधश्रद्धा कोणाच्याच अंधकरणात नाही. म्हणजे मीही सांगतो, माझ्या अंधकरणात अशी अंधश्रद्धाच नाही की असं केल्यानं असं होईल, तसं काहीच होणार नाही. आपण प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास आपल्या जीवनात असला पाहिजे. अभ्यासानंतर आकलन आणि आकलनानंतर समीक्षेची भूमिका ज्या दिवशी आपल्या अंतःकरणात येईल त्या दिवशी आपण परिपूर्ण ज्ञानोबरायांचा एक शिष्य, ज्ञानेश्वरीचा एक शिष्य म्हणून आपण जीवन जगू. हे जीवन प्रत्येकाच्या नशिबात यावं. तुला बोलतो, माझ्या वाणीला पूर्ण